पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी सागर शिवण, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। माझ्यासोबत श्रीवर्धन तालुक्याचे उमेदवार, बळीराज सेनेचे उमेदवार कृष्णाजी कोमनक साहेब। धन्यवाद साहेब। नमस्कार साहेब। आपल्याला वालम साहेबांनी जी उमेदवारी दिली त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? बळीराज सेनेच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही विधानसभा लढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगाने 193 शिवधन विधानसभेमध्ये मला उमेदवारी दिलेली आहे। अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे। इथे आम्हाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। राजकीय समीकरणं बिघडलेली आहेत, याचाही फायदा आम्हाला होणार आहे। हा मतदारसंघ मुळात शिवसेनेचा होता। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला आज मतदारसंघ राष्ट्रवादीला विकल्यासारखा लोकांमध्ये मेसेज गेलेला आहे आणि म्हणून शिवसैनिक प्रचंड प्रमाणामध्ये नाराज आहेत। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत या शिवधन मतदारसंघामध्ये सुरू आहे, ती लोकांना मान्य नाही आहे। मुळात तिथे शिवसेना ही मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून काम करत होती, पण आता ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला उमेदवारी न देता राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिल्याने तिथले शिवसैनिक प्रचंड प्रमाणामध्ये चिडले आहेत आणि त्याचा फायदाही मला होणार आहे। आम्हीही बळीराज सेनेच्या माध्यमातून 2 वर्षापासून सामाजिक चळवळीतून अनेक प्रश्न प्रलंबित होते ते सोडवण्याकरता माननीय अशोकराव वालमांच्या नेतृत्वात काम झालेलं आहे। दिल्लोरी कुणबीचा जो जटिल प्रश्न होता तो सोडवण्यात आलेला आहे। आता बेदखल पुलांचाही प्रश्न सोडवण्यासाठी कोकणामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे आणि विविध प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या भागामध्ये विकास असे लोक म्हणतात, पण विकास झालेला नाही। गावं ओसाड पडलेली आहेत, शाळा बंद पडलेल्या आहेत, शेती लोकांनी सोडली आहे आणि बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। इथे बेरोजगारी निर्माण का झाली, कशामुळे झाली, याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न जनतेला आहे। 15 वर्षे आम्ही राष्ट्रवादीला दिली, पण 15 वर्षामध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काय केलं हा प्रश्न लोकांना पडलेला आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीची निवडणूक होणार आहे आणि यामध्ये विजय हा आमचा हमखास होईल अशी मला खात्री आहे। आपले जे विरोधक आहेत ते गावागावात घराघरात प्रचंड प्रमाणात प्रचार करतात, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? नाही, लोकांनी घराणेशाही नाकारलेली आहे। मागील 15 वर्षे एकाच कुटुंबातील खासदार, एकाच कुटुंबातील आमदार, ही अशी जी पद्धत आहे, ह्या लोकशाहीमध्ये बहुजन समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही। हे घराणेशाही हटवण्याकरताच लोकांनी एक मनामध्ये चंग बांधलेला आहे। आज त्याने कितीही आमिष दाखवली, गाड्या दिल्या किंवा प्रवास करण्यासाठी काही सोयी केल्या किंवा पैशाचा वापर केला, तरी पण जनतेने मनामध्ये ठरवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान हे आम्हालाच होणार, कारण की बळीराज सेना ही सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही स्थापन केलेली आहे। कष्टकरी बहुजन समाजाचं नेतृत्व करणारी ही संघटना आहे आणि म्हणून कोकण हा अनेक वर्षापासून वंचित आहे। या सगळ्याचा विचार करूनच ह्या बळीराज सेनेची स्थापना झालेली आहे आणि म्हणून आम्ही 100% ह्या यशाच्या दिशेने आहोत। पहिला मान मला ह्या मतदारसंघामधून निवडून येण्याचा मिळणार आहे आणि पहिला आमदार हा बळीराज सेनेचा शिवधन मतदारसंघातून होईल। आपण जे जनहिताचं कार्य केलं आहे त्याबद्दल आपली थोडक्यात माहिती द्या। मी मागील 25 वर्ष सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात या मतदारसंघामध्ये कार्यरत होतो। त्या दरम्यान मी शिवसेनेला अतिशय उच्च अशा पातळीवर नेऊन आम्ही अनेक इतिहास घडवलेले आहेत। त्यानंतर माझ्यावर 2014मध्ये अन्याय झालं म्हणून मी शिवसेनेकडचा त्याग करून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलं आणि त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये असल्याकारणाने मला अनेक प्रकारची विकास कामे करता आली आणि 10 वर्षे विकास कामे केल्यानंतरही मला असं जाणवलं की इथे निवडणुकीला संधी मिळणार नाही। हा मतदारसंघ महायुतीच्या नावाखाली पुन्हा तटकऱ्याला दिला जाईल, याचा अभ्यास करूनच आम्ही बळीराज सेनेकडे आकर्षित झालो आणि बळीराज सेनेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने शिवधन मतदारसंघामध्ये लढायची इच्छा व्यक्त केली आणि आमच्या नेतृत्वाने मला तिची मान्यता दिली आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये माझं कार्य जे आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये 25-30 वर्षापासून मी जे कार्य केले ते कार्याचा आता ह्या निवडणुकीमध्ये मला चांगला फायदा होईल। लोक मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील असा विश्वास आहे। तर आमदार झालो आपण काय बदल करणार आहात? जनतेच्या मनातला विकास करण्याचं आमचं स्वप्न आहे। आमचंही स्वप्न आहे की आमचं जन्म आणि कर्म हे शिवधन मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि आम्हाला अपेक्षित विकास त्या ठिकाणी करण्याची गरज आहे। लोकांना रोजगार देणं हा आमचं एक प्राथमिक पहिलं प्राधान्य आहे की त्या ठिकाणी रोजगार निर्माण केलं तर आपली जी घरं ओसाड पडलेली आहेत
जी गावं बंद पडलेली आहेत त्या गावांमध्ये रोजगार 1-2-4 मुलांना तिथे रोजगार भेटलं तर प्रत्येक गावामध्ये जिवंतपणा येईल आणि म्हणून रोजगार हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि त्यासाठी प्राधान्याने आम्ही काम करणार आहोत. धन्यवाद साहेब. तर आपल्या साहेबांवर आपली प्रतिक्रिया काय आहे? या टायमाला श्रीवर्धन मतदारसंघामध्ये बदल 100% होणार आहे. कारण लोक घराणे शाळेवर कंटाळलेले आहेत. तिथे गावं सगळी ओसाड पडलेली आहेत. पाण्याची सुविधा नाही, तिकडे काय रोजगार नाही. JNPTसाठी कंपनी आलेली आहे. तिथे बाहेरचे लोक तिथे जॉब करतात. स्थानिक लोकांचा रोजगार मिळत नाही. त्यासाठी लोकांनी ठरवलं आहे की या टायमाला बदल होणार आहे. आपली प्रतिक्रिया आहे साहेबांबद्दल? आमची प्रतिक्रिया बळीराज सेनेचा उमेदवार आमचा देण्यापाठी एकच कारण आहे. जे पक्ष घराणेशाहीचे पक्ष आहेत, अजित गट असू दे, शरद पवार गट असू देत, सामान्याचा कार्यकर्ता आज इलेक्शन लढतोय. 2 बलाढ्य पक्षांच्या समोर आमचा एक सामान्य कार्यकर्ता लढतोय आणि कार्यकर्त्यांचं आज हे उमेदवारी आहे आणि कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता लढतोय हीच फार महत्त्वाची आहे. आम्ही ह्या सगळ्या बलाढ्य ज्या पक्षांना घरी बसवायची तयारी ठेवलेली आहे आणि त्यासाठी आमचं कोमनाक साहेब हे एक मोठं अस्त्र आहे. आणि त्या गरिबांसाठी आज लोक मतदान कोण करतं तर सामान्य लोक. मग सामान्य लोकांचाच माणूस, सामान्य लोकांचाच आवाज हा विधानसभेत गेला पाहिजे आणि त्यासाठी बळीराज सेनेच्या माध्यमातून अशोकदादा वालमांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळा लढा लढत आहोत. कोकणामध्ये गुहागर असू दे, समाजाचं हित जपतोय आणि समाजाला न्याय देणार. श्रीवर्धनमध्ये एकमेव कोमनाथ हे कृष्णा कोमनाथ हेच आमदार होऊन जातील आणि त्याच्यासाठी कोणी किती काही बोलू दे, समोरच्यांचं 23 तारखेला रिजेक्टमध्ये काय ते कळेल एवढंच बोलतो आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असू देत.